नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुकरमधली झटपट अशी वाटाणे भात. बरोबर, वाटाणे भात कुकरमध्ये बनवणार आहोत, पुन्हा एकदा कमीत कमीत साहित्यांमध्ये. तर मी इकडे 2.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. म्हणजे आपल्या तांदळाच्या डब्यात जो मापासाठी आपण जे माप ठेवतो ती वाटी मी 2.5 वाटी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तांदळाचं प्रमाण घेऊ शकता. घरात जेवढे मेंबर्स असतील त्या हिशोबाने. वाटाणा घेतलेला आहे मी 1 वाटी, 1-1.5 वाटी. मोठा लांबडा चिरलेला कांदा घेतला आहे मी. 3 मीडियम साईजचे कांदे होते माझ्याकडे, ते लांबडे चिरून घ्यायचे आहेत. 2 मीडियम साईजचे टोमॅटो, ते पण लांबडे चिरून घेतलेले आहेत. 2 तमालपत्र, 2 चमचे जिरं आणि अद्रक, लसूण आणि मिरची. अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून घ्यायची. आमच्याकडे आज लाईट नव्हती म्हणून मी याला खलबत्त्यातच कुटून घेतलं. ऑप्शनल आहे, तुम्हाला कुटून जरी टाकायचं असेल तरी फ्लेवर छान येतो. मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करायचं असेल तरी चालतं. तर तुम्ही पाहू शकता, साधा सिंपल वाटाणे भात कुकरमध्ये बनवणार आहोत आपण, आणि ते सुद्धा पुन्हा एकदा कमीतल्या कमीत साहित्यामध्ये. तांदूळ, हिरवा वाटाणा, टोमॅटो, कांदा, जिरं, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची. दरदरी तुम्ही ह्याच्यात वाटली खलबत्त्यात तरी चालतं, तमालपत्र. तर चला आपण फोडणी देऊया. फ्रेंड्स, कुकर आपण गॅसवर ठेवलेला आहे गरम करायला, आणि त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे तूप. तूप टाकणार आहे मी 1 चमचा. तुम्हाला जर पूर्ण तुपात बनवायचा असेल भात तरी बनवू शकता. अजून अर्धा चमचा, 1.5 चमचा मी तूप टाकलेलं आहे. आणि 1 पळी आपलं रोजचं जेवणातलं तेल टाकणार आहे मी. तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी लो ठेवा, कारण आता आपल्याला कुकर चांगला तापला आहे. फोडणी घालायची आहे. तर सर्वात आधी अद्रक, लसूण, आणि मिरचीची फोडणी. अद्रक, लसूण आणि मिरची ज्याची आपण पेस्ट केलेली होती, किंवा दरदरत ठेचून जसं घ्यायचं आहे तसं. गॅसची फ्लेम लो. त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे. फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या जसं की फरसबी, फ्लावर, गाजर, तोंडली हे मिक्स करून त्याला पूर्ण पुलावचा जरी फ्लेवर आणायचा असेल तरी तुम्ही आणू शकता. कारण मी इकडे तुम्हाला फक्त साधा सिंपल वाटाणे भात दाखवते, म्हणून मी याच्यात दुसरी कोणतीच भाजी ॲड केलेली नाही आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला भाज्या ॲड करायच्या तर तुम्ही करू शकता. गॅसचा फ्लेम मंदच ठेवला आहे मी. आणि आता स्वच्छ धुतलेलं वाटाणा आपण घालणार आहोत. 2 तमालपत्र ॲड करायची आहेत. आज शुक्रवार, आमच्या इकडे लाईट गेली म्हणून मला अद्रक लसूणची पेस्ट मिक्सरवर करता नाही आली. आता आपण कांदा आणि टोमॅटो एकत्रच ॲड करणार आहोत आणि चांगलं त्याला फ्राय करून घेऊया. आता आपण गॅसची फ्लेम आता मीडियम करा. कांदा, टोमॅटो, वाटाणा आपला जरा तेलात चांगला परतून घेऊया. मगाशी मी सांगायचं विसरून गेले, आपण ह्याच्यामध्ये बिर्याणी मसाला पण ॲड करणार आहोत. मी रेडीमेड बिर्याणी मसाला घेतलेला आहे सुहाना कंपनीचा. तर तुम्हाला जी ब्रँड मार्केटमधला आवडत असेल बिर्याणीचा, तुम्ही तो टाकू शकता, रेडीमेड ब्रँड. घरामध्ये जर तुम्ही बिर्याणी मसाले वगैरे असे बनवून ठेवत असाल तर वेल अँड गुड, तेही ॲड करू शकता. कांदा आपला चांगला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम थोडीशी आता मीडियम टू हाय ठेवा. कांदा चांगला शिजला पाहिजे, थोडासा तांबूस बदामी रंगाचा होईपर्यंत. कांदा टोमॅटो चांगला परतून होत आला आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचा तुम्ही बिर्याणी मसाला ॲड करा. मी सुहाना कंपनीचा केला आहे, पण तुमच्या आवडीचा जो बिर्याणी मसाला तुम्हाला आवडतो तो ॲड करा, रेडीमेड, किंवा तुम्ही घरात बनवून ठेवत असाल तर तोही चालतो. अजून मी मीठ टाकलेलं नाही आहे. थोडासा गरम मसाला याच्यात परतून झाला की आपल्याला हळद टाकायला घ्यायची. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा पुन्हा.
गरम मसाला, आपला बिर्याणी मसाला पण चांगला परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा, हळदीच्या डब्यातला जो चमचा असतो तोच मी अर्धा चमचा टाकला आहे, कारण आमची हळद खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने हळदीचा अंदाज टाका, कारण जास्त हळद पण पडली तर जेवण आपलं कडू बनतं. परतून घ्या पुन्हा एकदा व्यवस्थित. हळद पण चांगली परतून झालेली आहे. आता आपण स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेतलेला तांदूळ ॲड करायचा आहे. तांदूळ पण थोडा परतून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. आता आपण ह्या स्टेजला पाणी ओतणार आहोत. कुकरमध्ये आपण भात बनवतोय तर पाण्याचा अंदाज जरा कमीच ठेवा, कारण कसं कुकरमध्ये जेवण प्रॉपर स्टीम होतं, तर जास्त पाण्याचा अंदाज नाही टाकायचं आहे. मी 1 तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे, पण मी अर्धा तांब्या इतकंच पाणी घालणार आहे, कारण माझ्या तांदळाला पाणी कमी लागतं. तुम्ही ज्या क्वालिटीचा तांदूळ वापरता त्या हिशोबाने तुम्हाला माहितीच राहील आपलं तांदूळ पाणी किती घेतं. मी अर्धा तांब्या पाणी ॲड केलेलं आहे. अजून मी मीठ टाकलेलं नाही आहे. मला थोडंसं पाणी अजून लागणार आहे. या पद्धतीने मी पूर्ण 1 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे. पाणी लागेल तसंच घ्या, कारण कुकरमध्ये आपण बनवतो आहे तर कुकर स्टीम घेऊन पटकन भात शिजवते. पाण्याचा अंदाज व्यवस्थितच घ्या. तुमच्या तांदूळ किती पाणी घेतं, कोणाचा नवीन तांदूळ जुना तांदूळ असतो त्या हिशोबाने, कारण कसं आहे आपण कुकरमध्ये पटकन शिजवतो आहे ना, तर जास्तच पाणी पडलं तर गिद्दूक पण भात होईल, खिचडी टाईप. मग घरातले म्हणतील हे काय बनवलं. आणि या स्टेपला आता आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ तिखट नेहमी सांगते मी चवीनुसारच घ्या. आणि माझी आवडती एंडला भरभरून अशी कोथिंबीर. पुन्हा एकदा ह्याला चांगलंपणे ढवळून घेऊया. गॅसचा फ्लेम माझा मीडियमच आहे. या स्टेपला आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि आपण ह्याला मीडियम आचेवरती 3 शिट्ट्या देणार आहोत. लो टू मीडियम आचेवर गॅस ठेवायचा आहे, गॅसची फ्लेम, आणि त्याला आपल्याला 3 शिट्ट्या द्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायचा. 3 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आणि मी आता गॅस बंद करत आहे. लक्षात घ्या, गॅस बंद झाल्यावर पूर्ण थंड होईपर्यंत गॅस ओपन करायचा नाही आहे. फ्रेंड्स, 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपण कुकर पूर्णपणे थंड होईपर्यंत ठेवलेला. आता आपण कुकर ओपन करायचा. गॅसची शिट्टी वर करून हवा घालवायची. भात बनवून रेडी आहे आपला वाटाणे भात. त्याला एकदा पुन्हा व्यवस्थित हलवून बघूया. रेडी आहे भात. तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, कुकरमध्ये 3 शिट्ट्यामध्ये मोकळा फडफडीत असा आपला वाटाणे भात बनून रेडी आहे. हे पहा, एकदम मऊसूत असा झालेला आहे, मोकळा झालेला आहे तो. तर साध्या सोप्या सिंपल पद्धतीमध्ये आपण वाटाणे भात बनवला आहे, कमीत कमी साहित्यात घेऊन. ह्याच्यासोबत तुम्ही कुठली पण रसाभाजी जी तुमच्या आवडीची असेल ती ॲड करून खाऊ शकता. असंच जरी दह्याच्या कोणत्याही कोशिंबीरसोबत तुम्ही हा भात खाल्लात तरी चालतं. फ्रेंड्स, तुम्ही पाहिलंत वाटाणा भात साध्या सिंपल पद्धतीत कुकरमध्ये मी बनवून दाखवलेला आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू.